तर नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. तर मित्रांनो, जे सुख आपल्याला येशीत बसूनही मिळत नाही शहराकडे, त्यापेक्षा काही हजारो पटीने जास्त सुख देणारं थंडी गावाकडचं वातावरण असतं. तर हे शेततळं आहे, शेततळं भरलेलं आहे. आणि आज आम्ही आलेलो आहे शेततळ्यात पोहायला. तर बघा, शेततळ्यात समजा गावाकडलं वातावरण कसं असतं. ऊन जास्त झालं की शेततळ्यात पोहायला येतात सगळेजण. आमचे मित्र आलेले गणेश, ते गणेश धांडे, गणेश वैष्णव, बाळाप्पा, त्यात माझा मुलगा नरेंद्र पण आलेला आहे पोहणं बघायला. तर बघा मित्रांनो, गावाकडचं सुख कसं असतं. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, गाव भारी की शहर भारी. तर मित्रांनो, गावाकडले व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा. तर आम्ही आता तिघंजण पाण्यात आलेलो आहे आणि बाळाप्पावरच थांबलेले. नरेंद्रवर ध्यान ठेवतो म्हणाले, लहान आहे तर पाण्यात खाली उतरला तर वर थांबलेला आहे बाळाप्पा आणि आम्ही तिघंजण पोहतोय पाण्यात. तर बघा मित्रांनो, एकदम थंडगार पाणी, मस्त चौकून झाडं लावलेली आहेत. हे शेततळं आमच्या शेजारच्या पुंगळे मामाचं शेततळं आहे आणि चौकून आंब्याची झाडं, नारळाची झाडं लावलेली आहे मामाने चौकून शेततळ्याच्या बाजूला. आणि त्या आंब्याच्या झाडामुळे त्यामुळे आणखीन वातावरण एकदम थंड आहे. तर थंड वातावरणात एकदम असं मन रमून गेलं इथे. आणि आज पाण्यामध्ये उड्या मारतच राहाव्याशा वाटू लागल्या. तर गणेश धांडे आणि वैष्णव मस्त पाण्यात तिकडे पोहत आहेत. गणेश थोडा घाबरतो उडी मारायला, तर तिकडनं पलीकडनं गेला आहे आणि दोरी धरून खाली येऊ लागला. तर बघा मित्रांनो, गणेश तिकडून आला आहे आणि शेततळ्याला खूप शेवाळ आलेलं आहे खालून आजूबाजूला. एखाद्या गार्डनमध्ये गेल्यावरही एवढा आनंद मिळत नाही एवढा इथं गावाकडे मिळतोय. साईडला आजूबाजूनं एकदम छानशी हिरवीगार झाडं आहे. आंब्याला आंबे आलेले, नारळाला पण नारळ आलेले आहेत. मस्त झाडं आहेत बघा. आणि आता वर चढण्याचा प्रयत्न करतोय. खाली पन्नीवरून पाय खूप सटकतात. वर चढणं खूप मुश्किल असतं. रस्ते जर नसले तर शेततळ्याच्या वर येताच येत नाही होता तोपर्यंत जास्त. तर मित्रांनो, तुम्हाला गावाकडची मज्जा, गावाकडचं वातावरण कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पण पोहायला आवडत असेल तर गावाकडे नक्की या, शेततळ्यात पोहण्याचा आनंद घ्या. तर या कडक उन्हात पोहण्याचा आनंदच वेगळा असतो. वरून खूप ऊन तापलेलं आहे, टेम्परेचर खूप आहे, जास्त ऊन आहे आज. आणि या उन्हामुळे आता समजा 2:30 पावणे 3चा टाईम झालेला आहे आणि खूप जास्त ऊन वाढलेलं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना विचार केला की चला आता पुंगळे मामाच्या तळ्यात जाऊ पोहायला. सगळे आलो. तर मित्रांनो, गावासाठी एक लाईक नक्की करा. धन्यवाद.